मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। त्याच्या जनतेचा तिथल्या अपोजिशन पार्टीच्या कार्यकर्त्याचा हा विचार झाला की हा जर अनपोज निवडून आला किंवा हा नगरसेवक निवडून आला तर अधिक जास्त पद्धतीने दोन्ही सरकारच्या माध्यमातून काम करू शकतं, माझ्यापेक्षा चांगलं काम करू शकतो निवडून आला तर। ही भावना ठेवून जर एखादा व्यक्ती अनपोज झाला असेल तर मला वाटतं यापेक्षा दुसरं काही चांगलं नाही आहे। मी याला खूप चांगल्या पद्धतीने बघितलं आहे। ज्या ग्रामपंचायती अनपोज होतात त्याचे परिणाम मात्र 5 वर्ष इतके चांगले असतात की सर्व पक्ष एकत्र येऊन त्या गावाला मजबूत करण्याचं काम करतात। मला असं वाटतं की आता जे अनपोज झालेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचा तिथला चेहरा जो आहे तो डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहे। डेव्हलपमेंट ओरिएंटेड चेहऱ्याला तुम्ही बघा, तिथले जर आता तुम्ही आढावा घ्या, कल्याण डोंबिवलीमध्ये काय परिस्थिती आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपच आहे, तिसरा पक्ष तर तुम्ही काळा निवडणुकीत 3 निवडणुका काढा, मग शिवसेना भाजप युतीच झाली आहे। ज्या ठिकाणी तुम्ही बघा अनपोज कुठं आले तिथे शिवसेना भाजप जर समोर समोर लढली असती कल्याण डोंबिवलीमध्ये ते एकाच वेळी चित्र वेगळं असतं, अनपोज नसते झाले। पण कल्याण डोंबिवली 15 सीट आणि एकनाथ शिंदेच्या सीट ज्या निवडून आल्या एकत्र लढले, एकत्र युती झाली, त्यामुळे ऑटोमॅटिक विड्रॉ झाले। तिसरा पक्ष तर पाहिजे ना। हा, तिथे जर युती जास्ती झाली तर तिथे समोर आले असे 2 पक्ष। ज्या ठिकाणी तुम्ही तिसऱ्या पक्षाचं प्राबल्यच नाही आहे, तो निवडणूक लढण्याच्या स्थितीमध्येच नाही आहे, इतका समोर कॅन्डिडेट जर हेवी आला आणि तिथे विचारा काय करत तो, त्याच्या पक्षही तिथे नाही आहे, पक्षीय राजकारणाची मतं नाही आहे। भाजपा सेना मिळून जर 90% पार्टी एक्साइट झाली असेल आणि 10% बिचारा अपोजिशन थांबला असेल तो कशाला निवडणूक लढेल? ठीक आहे, तुम्ही विरोध पायंडा म्हणताय, पण उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की ही लोकशाहीची कैफियत आहे, असं बिनविरोध निवडून येणं मग लोकशाही कशाला, सगळंच तसं निवडून आणा म्हणजे तुम्ही आणताय असा आरोप आहे। असं बघा, लोकशाहीमध्ये सर्वात प्रगल्भता कशामध्ये आहे? अनपोज निवडणुकीमध्ये त्याला प्रगल्भता म्हणतात की तिथल्या लोकांनी बसून डेव्हलपमेंटचा विचार करून एका व्यक्तीला समोर करणे। नाही, काही मेहनत तुम्हाला सांगतो, ज्या पनवेल, आता पनवेलमध्ये बघा, पनवेलची परिस्थिती काय, भाजप शिवसेनाच आहे, नाही तर तिसरे कोणी। कल्याण डोंबिवलीमध्ये कोण आहे? समोर समोर भाजप शिवसेनाच आहे। ठाण्यामध्ये भाजप शिवसेना समोर समोर आहे, नवी मुंबईमध्ये भाजप शिवसेना समोर समोर आहे। मला सांगा ना तुम्ही, जे अनपोज झाले त्या शहरात, आता धुळेमध्ये भाजप शिवसेना समोर समोर आहे, त्या ठिकाणी भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेत युती करायची, विधानसभेत युती करायची, तिथे आम्ही एकत्र यायचं, तिथे जर त्यांनी अनपोज केला तर काय बिघडला? मला असं म्हणायचं आहे की जे अनपोज झाले तिथली स्थानिक पार्श्वभूमी बघा, एक सीट वाईज जा, असं काही नरेटिव्ह सेट करणे एवढे कसे झाले, तिथली स्थानिक बघा ना जाऊन तिथे काय परिस्थिती आहे। कुठे? इथे अजून पक्ष आहे ना बाकीचे, इथे त्यांची ताकद आहे। मी असं नाही म्हणणार इथे काय झालं असतं असं, इथे भाजप शिवसेना एकत्र येऊनही निवडणुकीचं गणित वर आलं असतं, पण अपोजिशनही सुद्धा इथे बऱ्यापैकी आपलं अस्तित्व ठेवतं। त्यामुळं नागपूर असेल, नागपूरमध्ये आम्ही एकही नगरसेवक अनपोज करू शकलो नाही। आम्ही 3 जण आहेत तिथे नागपूरमध्ये, मुख्यमंत्री आहे, देवेंद्रजी आहे, गडकरी साहेब आहे, नितीन गडकरीजी आहे, मी आहे। तर नितीन गडकरीजींना आता एकदा विधान परिषदमध्ये अनपोज झालं, मग तेव्हा काय म्हणाल? नितीन गडकरी साहेब विधान परिषदमध्ये अनपोज निवडून आले होते, ते ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीमध्ये, त्याला काय म्हणाल? शेवटी तेव्हाची निवडणूक, तेव्हाचं व्यक्तिमत्व त्या निवडणुकीला उंची देतं आणि तेव्हा त्या ठिकाणी तुमचे अनपोज होतात। संभाजीनगरला होऊ शकलं नसतं, नागपूरमध्ये नाही होऊ शकलं। आम्ही इतके 3 जण त्या ठिकाणी, आम्ही कुणाला म्हटलंही नाही की बाबा तुम्ही काही साथ द्या आम्हाला, आम्ही निवडणूक लढतो आहे। पण तिथे जर परिस्थिती तशी नाही आहे, काँग्रेस हेवी आहे। आमच्याकडे आज विदर्भामध्ये काँग्रेस पार्टी ही मजबूत पार्टी आहे अजूनही, आम्ही हे म्हणत नाही की काँग्रेस एकदम कमजोर झाली आहे। ज्या ठिकाणी आम्ही कमजोर आहे त्या ठिकाणी आहेत, नागपूरमध्ये आज उत्तर नागपूरमध्ये आम्ही कमजोर आहे, कामठीमध्ये आम्ही या ठिकाणी कमजोर, माझ्या मतदारसंघात कामठी शहर आहे, तिथे आम्ही नाही आहेत, आम्ही 30% आहोत। अजूनही अनेक ठिकाणी पक्ष पूर्ण नाही आहे, अपूर्णच आहे। त्यामुळं वस्तुस्थितीच्या आधारावर निर्णय होतात। जेवढे अनपोज झाले आहे ना, सीट वाईज गेलं, तुम्ही संपादकाची टीम घेऊन जा, एडिटरची सीट वाईज जा। उद्धव ठाकरे अभ्यास करत नाही, हा प्रॉब्लेम आहे। उद्धव ठाकरेजी राजकारणाचा तिथल्या वस्तुस्थितीचा अभ्यास न करता बोलत राहतात आणि हेच त्याला भोवलं आहे 2.5 वर्ष। त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना
कधी विचारच केला नाही विकसित मुंबईचा, कधीच प्लॅन तयार नाही केला विकसित मुंबई कशी असेल. आत्ता मोठ्या मुश्किलनं ते शाखात जातात आहे. पण शाखा प्रमुख कधी आले तर त्यांना कधी भेटले का? ते आमदाराला भेटत नव्हते, मंत्र्यांना भेटत नव्हते. एक प्रश्न आहे की समजा अजित पवारांना घेणं हा पश्चातापाचा भाग आहे असं काल चव्हाण साहेबांचं मत प्रदेश अध्यक्ष, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा अभ्यास कमी पडला असं वाटतं तुम्हाला? नाही, मला एवढंच वाटतं की अजितदादा महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये, मी स्वतः या समन्वय समितीत आहे भारतीय जनता पक्षाकडनं, तिथे आम्ही सर्वांनी ठरवलं की जिथे महायुती झाली तिथे महायुती करायची, कार्यकर्त्याची इच्छा असेल तर. जिथे महायुती झाली नाही त्या ठिकाणी मित्रपक्ष लढताना मात्र तीनही पक्षाच्या नेत्यांनी तारतम्य बाळगायचं की महायुतीला डॅमेज करणारे कुठलंही वक्तव्य तिघांनी करायचे नाही. देवेंद्र फडणवीसजींनी संपूर्ण निवडणुकीमध्ये, नगरपालिकेमध्ये, आत्ता महानगरपालिकेमध्ये कधीही मित्रपक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही टीका केली नाही. उलट डेव्हलपमेंट, विकसित महाराष्ट्र, विकसित संभाजीनगर, विकसित पुणे हेच मांडतायत. हीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे, हीच अपेक्षा एकनाथ शिंदेजीकडनं आहे. एकनाथ शिंदेजी सुद्धा बऱ्यापैकी या अपेक्षा पूर्ण करतात आहे. मित्रपक्षाला ते त्या ठिकाणी मनभेद होणार नाही अशी काळजी घेत आहे. अजितदादांनी मात्र त्या दिवशी असं बोलायला नको होतं. अजितदादांना आजही मी आपल्या माध्यमातून विनंती करेल, मी इतका उंची नाही माझी राजकारणात ती माझी दादाला काही सल्ला देईल, पण एवढं मात्र नक्की सांगतो समन्वय समिती म्हणून, समन्वयक म्हणून की अजितदादांनी कृपया मित्रपक्षाच्या कुठल्याही उमेदवारावर, कुठल्याही पक्षावर, 13 पक्ष आहेत महायुतीमध्ये, एकटी भाजप नाही, शिवसेना नाही, 13 पक्षाची महायुती आहे. मित्रपक्ष जिथे लढत असेल त्यांना खुलं लढू द्यावं. जसं नागपूरमध्ये आता योगेंद्र कवाडीजी लढतात आहे, ते मित्रपक्ष आहेत. ते 13 पक्ष आहेत. ज्यांचे उमेदवार तिथे लढत असतील आणि ते मैत्रीतीने लढत असतील तर मला वाटतं ते बोलू नये असं एक साधारण आम्ही ठरवलेलं आहे. समज नाही आहे, मी इतकी उंचीचा नाही आहे की अजितदादाला काही समज देईन, पण माझी विनंती त्यांना आहे आपल्या माध्यमातून की कृपया समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे मित्रपक्षाच्या कुठल्याही उमेदवारावर किंवा पक्षावर आपण किमान 3 मोठे नेते आणि आम्ही समन्वय समितीचे 6 नेते यांनी तरी काही टीकाटिप्पणी करू नये. आणि राज्याचे मंत्री, राज्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा हे तारतम्य पाळायचं आहे, जेणेकरून सरकारमध्ये काम करणारे आमदार, खासदार, मंत्री यांनी याचा विचार करायचा. बघा, संभाजीनगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लढती आहे. ह्या काही अशी नाही भाजप शिवसेना, काही ठिकाणी भाजप शिवसेना समोर आहे, काही ठिकाणी भाजप MIM समोर आहे, काही ठिकाणी जे काय असेल लढतीत तर आहेत ना, आम्ही लढवलं तर आहेत ना. काही ठिकाणी मला वाटतं राष्ट्रवादी त्यांनी समोर येईल, काही उबाटा तर चांगल्या ठिकाणी आहे. 23-24 ठिकाणी उबाटा समोर आहे. म्हणजे उबाटाच्या समोर 22-23 ठिकाणी आहे साधारण विचार केला तर. नाही, ते आपल्यासोबत आहे. मधून इंटरनली मदत करेल. ज्या महिला किचन मध्ये काम करतो त्यांनाही उमेदवारी दिली. पोस्टरवर ज्यांची नावं लिहिली त्याही त्यांना उमेदवारी दिली. त्या राड्याने अक्षरशः भाजपला राज्यभर जबरदस्त म्हणजे राजकीय वातावरणामध्ये मार्केटमध्ये आलं. नाही, ते दुर्दैव आहे आमचं की आम्ही असं त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी या पद्धतीचं वातावरण केलं. पण मी एकच सांगितलं की सर्वेच काही अंतिम नाही आहे, सर्वेवरच काही तिकिटा दिल्या नाही पूर्ण. शेवटी 4-5-6 गोष्टीचा विचार करावा लागतो उमेदवार देताना. उमेदवार देताना त्याची अस्टेबिलिटी काय आहे, उद्या निवडून आल्यावर आपला जो भारतीय जनता पार्टी म्हणून जे आपल्याला प्रतिबिंब तयार करायचं ते होईल का, सर्वेमध्ये जनतेचं मत काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, राजकीय परिस्थिती काय आहे, त्या भागातील एकंदरीत प्रभागाची परिस्थिती काय आहे. कधी कधी खूप मोठा माणूस असतो पण त्या प्रभागात निवडून येण्याकरता त्याला अडचणी असतात. त्यामुळं हा विचार आपण नेहमीच केला. जुने कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते, शेवटी जिंकण्याकरता लढायचं आहे, जो जिताव सिकंदर. त्यामुळं जिंकण्याकरता लढायचं असल्यामुळे जिथं आम्ही कमी आहोत तिथे ॲडिशन करावे लागतात. 51% लढाई जेव्हा लढतो आपण तेव्हा
35% येतात, 15% मग काय एखादा नवीन कार्यकर्ता घ्यावा लागतो, एखाद्याचं सामाजिक ॲडिशन करावं लागतं, एखाद्यांना निवडणुकीच्या सारीपाटामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्रतिष्ठित त्या भागातला चेहरा कोण आहे त्याचा विचार करावा लागतो असे. आणि शेवटी आम्ही काही चुकत नाही का, आम्ही चुकतो ना काम करताना, आम्ही शेवटी माणसंच आहे, पक्षाच्या या व्यासपीठावर बसलो आहे. तर एखाद्या कार्यकर्त्यावर आमच्याकडनंही चुकू होऊ शकतं की त्याच्यावर अन्याय झाला आहे. एवढंच आता आपल्या हाती आहे की जे कार्यकर्ते नाराज झाले आहे, काही लोकांनी अपक्षाचा फॉर्म विड्रॉ केला आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. जे विरोधात गेले आहे त्यांनी विरोधात झालं नव्हतं पाहिजे, पण ते विरोधात गेले आहे, त्यांनी आता त्यांची निवडणूक लढायची, आम्ही आमची निवडणूक लढू. पण मला 100% माहिती आहे की जनता आता काही अपक्ष वगैरे उमेदवाराला फार काही प्रभागाच्या निवडणुकीत, तेही संभाजीनगरचा प्रभाग 22, 23, 24 बूथचा प्रभाग, आणि या प्रभागामध्ये काही अपक्ष वगैरे फार काही निवडणुकीमध्ये फार काही स्थान मिळत नाही, पक्षीय राजकारणाला स्थान मिळतं. आणि त्यामुळे आम्ही त्यांना समजावायचा प्रयत्न केला, नाही समजले, काही समजले आहे. जे विरोधात गेले आहेत त्याचे त्या ठिकाणी विड्रॉ झाले आहेत किंवा नाराजी झाली आहे त्यांची आम्ही नाराजी दूर करू. फोटो व्हायरल होत आहेत जे म्हणजे इफ्तार पार्टीमध्ये आपले काही भाजपचे नेते गेलेले आहेत, जे डोक्यामध्ये टोप्या आहेत, गळ्यामध्ये मफलर आहेत, तर असे प्रश्न विचारले जातात की हेच तुमचं हिंदुत्व आहे का. त्यासोबतच इथं रशीद मामूजी प्रवेश केला ठाकरेच्या गटामध्ये, तर त्यांच्या प्रचाराला खैरी देखील जात नाही. काय काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत, त्यात इफ्तार पार्टीत बसले आहेत, तुमचाच पक्ष रशीद मामूवरनं प्रश्न उपस्थित करतो, मग तुम्हाला ते इफ्तार पार्टीत असं आहे. असा बराच दाखले ट्विट केले आणि ते साठव यांचा फोटो त्यांनी ट्विट केला. असं आहे की ईदमध्ये एखाद्या वेळी माझ्या मतदारसंघातला 40,000 मुस्लिम आहे, त्यातले काही लोक तर मला मत देतात ना, जरी बहुसंख्य लोकांनी मला मत नाही दिलं. समजा कामठीमध्ये माझ्या मतदारसंघात 75 बूथ असे आहेत जे मुस्लिम आहेत, त्यातल्या जवळपास 2,000 लोकांनी मला मत दिलं, 60,000 लोकांना नाही दिलं. पण ते 2,000 लोकही दोषी आहेत का, जे 60,000 म्हणजे राजकारणामध्ये इतकं खाली जायचं नाही. एखादा इफ्तार पार्टी आहे, त्यांचा ईदचा कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमामध्ये जर आपण त्यांनी बोलवलं सन्मानाने, तर इतके आपण या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा कुठल्याही धर्माचा असो, त्याला जर हिंदू समजतो आपण. राहिला प्रश्न उद्धव ठाकरेचा, आम्हाला अडचण कुठे आहे, आम्हाला अडचण ईदच्या आहे, इफ्तार पार्टी जाण्याची आहे का, आम्ही म्हटलं का गेले नाही म्हटलं. आम्ही असं म्हटलं की तुमच्या नाशिकचा खासदार जेव्हा निवडून आला, परभणीचा खासदार निवडून आला 2024मध्ये लोकसभेत, त्या ठिकाणी धाराशिवचा खासदार निवडून आला, त्या खासदाराच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकून राहिले. तुम्ही तिन्ही व्हिडिओ बघा, धाराशिवचा व्हिडिओ बघा, तुम्ही परभणीचा बघा, तुम्ही नाशिकचा बघा, तुम्ही मुंबईचा कुठला तरी मध्य मुंबई कुठला ते बघा, रॅली काढा. तुम्ही पाकिस्तानचे ध्वज कसे फडकू शकता, पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या लोकांना तुम्ही कसं काय पार्टी प्रवेश करू शकता. प्रश्न या ठिकाणी आहे, प्रश्न या ठिकाणचा देशभक्त मुसलमानाचा नाहीच आहे. आम्ही कधीच देशभक्त मुसलमानाचा त्या ठिकाणी तिरस्कार केला नाही आहे. 1,000 गोष्टी आमच्याकडे आहेत, आम्ही आताही अनेक लोकांना तिकीट दिलं आहे पार्टीच्या, तो इश्यू नाही आहे. इश्यू आहे की तुम्ही जे लोक भारत देशात राहून भारत देशाची बेईमानी करणारे, क्रिकेट पाकिस्तानने जिंकल्यावर इथं फटाके फोडणारे, तुम्ही निवडणूक जिंकल्यावर तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे लोक तुम्ही ॲक्सेप्ट करताय. प्रॉब्लेम इथे आहे, इफ्तार पार्टीचा प्रॉब्लेम थोडी आहे. आम्ही कुठं म्हटलं उद्धव ठाकरेंना इफ्तार पार्टीत जाऊ नका, त्यांच्या ईदच्या सणामध्ये गेलं तर कुणाची मनाई आहे. त्यामुळे या देशाचे संस्कार संस्कृतीप्रमाणे आपण या कार्यक्रमात जात असतो, धार्मिक कार्यक्रमामध्ये. याचा अर्थ आम्ही कुणाचे दुश्मन थोडी आहोत. पण जे हे पद्धती आहेत उद्धव ठाकरेंच्या काही ठिकाणी, आणि लागून त्यांना किती करायचं उद्धवजींनी, का कारवाई नाही केली उद्धवजींनी, का त्या खासदाराला विचार नाही, पाकिस्तानचा ध्वज कसा फडकला, 3 ठिकाणी ध्वज फडकत आहे. म्हणजे जसे लोकसभेत मोदींच्या विरुद्ध मतदान झालं महाराष्ट्रामध्ये, 31 सीट निवडून आल्या लोकसभेमध्ये, काय आतंक मचवला तुम्ही तुमच्या रॅलीमध्ये, हे 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 उद्धव ठाकरेंनी का नाही बघितलं. म्हणून प्रश्न उद्धव ठाकरेला आमचा आहे की हिंदुत्व कुठं गेलं. पालकमंत्र्यांचं एक विधान आहे सर संभाजीनगरमध्ये, ते म्हणतात MIMला या शहरात जातीय दंगली करायचं आहे, कोणी चित्र त्यांचं तसंच दिसतंय, आणि त्यामुळे कुठंतरी आता त्यांना उत्तरास प्रत्युत्तर द्यायसाठी हिंदूंनी तयार राहा. तुमची काय
नाही, जर कोणताही पक्ष जातीयवाद, जातीय तणाव आणि संभाजीनगरला असुरक्षित करण्याची भूमिका ठेवत असेल आणि जातीय तेढ निर्माण करत असेल, धार्मिक तेढ निर्माण करत असेल तर, आणि तसं काही पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आलं असेल तर त्यावेळीसुद्धा आम्हीसुद्धा त्याच्या या भूमिकेत आहोत की जातीय तेढ संभाजीनगरला असुरक्षितकरण कोणी करणार असेल तर मग आम्ही त्याला सोडणार नाही किंवा त्यांच्या भूमिकेला आमची भूमिका तीच राहणार आहे. हां नाही, आता तर सध्या देवेंद्र फडणवीसजी आज 8 तारखेला देवेंद्रजी येत आहे. नंतर जसजसं पुढं जाईल पण देवेंद्रजी एक सभा घेतील, पुन्हा एखादी सभा 12-13ला होईल. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.